पुतळ्याचं या ठिकाणी असं भव्य असं अनावरण झालं। तो पुतळा म्हणजे केवळ एक आकाराचा पुतळा नाही, तर ती एक विचाराची, एक समृद्ध अशा आपल्या वारशाचं प्रतीक आहे असं मला वाटतंय। आणि हा जो मुखेड तालुक्याच्या सर्व वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या परिश्रमातून, त्यांच्या घामातून, त्यांच्या कष्टातून आणि त्यांच्या अथक अशा सहयोगातून जे हे पुतळा या ठिकाणी उभा टाकलेला आहे, याचं जे आत्ता अनावरण होत आहे, तो हा पुतळा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला की हा पुतळा बेटमोगरेकर महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये त्या पुतळ्याचं आम्ही ऑर्डर दिली। मला काल बोलताना महाराज म्हणाले की हा पुतळा कदाचित महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुतळा असेल। हा पुतळा 15 फूट उंचीचा, 3.5 टन वजनाचा ब्रांज धातूचा पुतळा आहे, ज्याच्यासाठी जो चिरेबंदी चौथरा तयार करण्यात आला। हा राजस्थान येथील 20 मिस्त्री 2 महिने या ठिकाणी परिश्रम करत होते आणि हा 14 फूट आणि 18 फूट उंचीचा चिरेबंदी चौथराही आम्ही वेळेमध्ये पूर्ण केला। हा पुतळा केवळ आकारानेच मोठा आहे आणि भव्य आहे असं नाही, तर तो अनेक दृष्टीने विचारानेही अर्थपूर्ण आहे। त्याचं कारण असं आहे, या पुतळ्याच्या मागे एक पार्श्वभूमी आहे, या पुतळ्याचा छोटेखानी असा इतिहास आहे।